बाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा विठ्ठल जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः ऐसे नमन अमन नमन करुणी सकळा हरि कथा बोली बोबड्या बोला जे बालक कहे तो तली बाता सुन हे मुदित मन पितुआस माता अज्ञानी म्हणून या फुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम दैवत आहे ना आमचं मारुतीम नमत राक्षसांतकम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सोनो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो सन्मती पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यू खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभ करा दांडे करा वंदितो स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय सद्गुरु श्री श्री निवृत्तिनाथ महाराज की जय भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की बोला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म श्री श्री एकनाथ महाराज की जय भक्ति शिरोमणि श्री श्री नामदेव राय महाराज की भगवती गोदावरी मैया की जय ब्रह्मगिरी पर्वत महाराज की जय अंजनेरी पर्वत की जय सप्तशृंगी मैया की जय काळाराम गोरेराम महाराज की जय इथलं काय दैवत महर्षी अगस्ती महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा आणि नये माझ्या मना हो का पंडित शहाणा आपण सर्वजण आज या वागदर्डी या गावामध्ये वाजे वस्तीवर आता करायचं काय कीर्तनकार सांगतात मोबाईल बंद करा आणि कीर्तनकाराचाच मोबाईल बोंब मारतोय विठ्ठल विठ्ठल असं द्या यात आहे मोठ्या आवडीने मनापासून आनंदाने आणि अतिशय उत्साहाने सद्गुरु प्रातस्मरणीय परमश्रद्धेश्रुत निवृत्ती बाबा वाजे तथा बाबांचे हे 12वे पुण्यस्मरण तपोपूर्ती त्यानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्याचप्रमाणे ज्ञानोबाराय आपले महावैष्णव असणारे त्यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती उत्सव आहे त्यानिमित्ताने विशेष म्हणजे सद्गुरु श्री श्री निवृत्तीनाथांच्या गाथेचं या ठिकाणी पारायण आहे तेव्हा अजून एक मोबाईल आहे
तो नाही. विठ्ठल विठ्ठल मोठ्या आवडीने मनापासून आनंदाने आपल्याला एकत्रित आणलेला आहे. आज दुसरा दिवस आणि उद्याला पुण्यस्मरण आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते का बरं एवढे एकत्रित आलो, त्याचं कारण शरणागत बाबांची ही पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे विश्वासू बाबांची ही पुण्यतिथी आहे. वेदशास्त्रावर, सद्गुरूंच्यावर, संत महात्मे आणि भगवंताच्यावर ज्यांचा अपार विश्वास आहे. आणखी पुढे चला, शीलवान बाबांची ही पुण्यतिथी आहे. त्यांच्याकडे पाहून अनेक शीलवान झाले, असे शीलवान बाबांची पुण्यतिथी आहे. व्रतस्थ बाबांची पुण्यतिथी आहे. अखंड हरिनाम घेणं तर व्रत आहे, परंतु शहाणे करून सोडावे लोक सकळ. आपल्या कीर्तन प्रवचनातून त्यांनी अनेकांना शहाणे करून सोडलेलं आहे. हे त्यांचं व्रत आहे महाराज. तेव्हा अशा प्रकारे नामनिष्ठ, धामनिष्ठ, सद्गुरुनिष्ठ, संतनिष्ठ, ग्रंथनिष्ठ, पंथनिष्ठ असे बाबा, त्यांची ही 12वी पुण्यतिथी उद्याला आहे. त्यानिमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहोत. अभंग दुसरा होता माझा ठरवलेला, कारण तिथं सेवा करायला मिळाली नाही, कुठे ठाण्यामध्ये, आणि तिथं अभंग होता सत्यज्ञानानंतर. वाटलं तो घ्यावा, पण पुन्हा काय ठराविक पुढच्या लोकांपुरतंच कीर्तन होईल, आणि हे माता माऊलींनी पुन्हा बोटं मोडून नाही मला त्यामुळं पुन्हा विचार केला आणि पुन्हा हा अभंग बदलला. ज्यांची पुण्यतिथी आहे त्यांचं हृदय भक्तीने तर झालेलं आहे आणि त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचा जिव्हाळा आहे. त्यामुळं मला हा अभंग घ्यावा वाटला. दुसरे कारण, हा अभंग घेण्याचं कारण काय ताई महाराज, वेदशास्त्र पुराणादीन पांचरात्र विधिविना हरे हे ऐकांतिकी भक्ती ही उत्पाता येव केवल. आणखी एक, या परिसरातले सर्व भगवत भक्त, सगळे माता भगवत भक्त, माता भगिनी, साधक असतील, मुमुक्ष असतील, प्रेमी असतील, भाविक असतील, त्याचप्रमाणे आम्हाला प्रेरणा देणारे इथं ज्येष्ठ, तिकडं सद्गुरू बाबा बसलेले आहेत. इथं आमचे सद्गुरू, कालच कीर्तन झालं ना, काल ज्यांचं कीर्तन झालं, परमश्रद्धे परमपूजनीय श्रुत सद्गिरीजी बाबा महाराज ते आहेत. आपण सर्वजण आहात. तेव्हा खेडेगावात असं म्हणतात, आज कीर्तन ना लय भारी झालं, पण असं तुम्ही म्हणावं असं बोलायला कोणाला येते. पण तुम्ही जे पुढे बसलेला आहात, तुम्ही जे समोरून इकडून काहीतरी कृपा कटाक्ष टाकला, काहीतरी मोडकं चोडकं टुटं फुटं मी बोलेल, बघूया तुम्ही कसा कृपा कटाक्ष टाकत आहात आणि मला बोलतं करत आहात. दुसरं असं की माझे परम मित्र झालेत वाजे महाराज, तर त्यांनी खूप आग्रह केला, कारण आज शनिवार सोडून येता येत नाही महाराजांना माहीत आहे. त्यामुळं 2 वाजल्यानंतरच प्रवचन झाल्यावर निघायला परवानगी आहे. आज मी 11:15 निघालो, पण नगर ते शिर्डी हा रस्ता प्रवासच होईना, सारख्या गाड्या आडव्या अशा रस्त्याचं काम, त्यामुळं उशीर झाला म्हणून क्षमा मागतो. विठ्ठल ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद 4 वेदात जी भक्ती सांगितलेली आहे, गौतम ऋषींचं न्यायशास्त्र, कनाद ऋषींचं वैशेषिक शास्त्र, भगवान पतंजलींचं योगशास्त्र, त्याचप्रमाणे आणखी एक राहिलं कपिल देवांचं सांख्यशास्त्र, जैमिनी आचार्यांची पूर्वमीमांसा आणि व्यास महर्षींची उत्तरमीमांसा, ह्या 6 शास्त्रात जी भक्ती सांगितलेली आहे. पुराणादीन मध्वयम भद्वयम ब्रतरयम व चतुष्टयम नालिम पाग्नी पुराणानी कुस्कम गारुडमिव सर्वांनी अनेक वेळा ऐकलेलं आहे. त्यातली निवडक पुराणं सांगतो. विष्णू पुराण असेल, पद्मपुराण असेल, नारद पुराण असेल, श्रीमद भागवत पुराण असेल, या सर्व पुराणातून जी भक्ती सांगितलेली आहे, श्रीमद रामायणामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, श्रीमद महाभारतामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे आणि श्रीमद भागवतामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, एवढंच नाही तर देवर्षी नारदजींचा पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, देवर्षी नारदजी शांडिल्य ऋषी आपल्या सूत्रामधून जी भक्ती सांगतात. आणखी पुढे चला, आपले कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा राया
भक्ती शिरोमणी नामदेवराया, जगद्गुरू तुकोबाराया, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि गूढ अध्यात्मप्रेमी निळोबाराया हे आपले संत. आणि घ्यायचे तर समर्थ रामदास स्वामी सारखे महात्मे भक्ती सांगतात. सर्व ठिकाणाला स्पर्श केला. एवढ्या सगळ्या ठिकाणच्या भक्तीला सोडून जर कुणी अनन्या भक्ती करत असेल, अद्वया भक्ती करत असेल, अव्यभिचारी भक्ती करत असेल, पण एवढ्या सगळ्या ठिकाणच्या भक्तीला सोडून करत असल्यामुळे उत्पाता यैव केवलम ती अनर्थाला कारण होते. म्हणून भक्ती केली आणि पदरात अनर्थ पडला असे होऊ नये म्हणून आज आता तो भक्तिम व्याख्यास्यामः म्हणून आज आपण भक्तीवरच बोलायला लागलो. एका वाक्यात उत्तर द्या, भक्ती म्हणजे काय सांगता बाबा? ते म्हणाले बोलायला तुला उभा केले, तू सांग की आम्हाला काय. बरं बाबा मी सांगतो. साधं उत्तर आहे. भगवंताविषयीची हृदयामध्ये जी उत्कंठेने युक्त प्रीती आहे तिला भक्ती असं म्हणायचं. पण ही सरळ मोहगम सरळ शब्दशः व्याख्या झाली. याला न्याय द्यायचा म्हटलं तर पहिले आचार्य होऊन गेले आपले भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यजी महाराज. विवेक चोडामणी नावाचा ग्रंथ आहे. आता मी जे बोलतो ते तुम्हाला नवीन नाही, सगळ्यांना पाठ आहे. पण आपल्यापैकी कुणीतरी एक जणांनी उभं राहून बोलायचं एवढाच काय आहे फरक आहे. तुम्हाला माहीत नाही असं नाही. मोक्ष कारण सामग्री आम भक्तिरेव गरीयसी मोक्ष प्राप्त करून देणारी, सायुज्य मोक्ष प्राप्त करून देणारी परमार्थात जेवढी साधन सामग्री आहे त्यात गरीयसी म्हणजे सर्वात श्रेष्ठ सामग्री भक्ती आहे. आणि त्याला असं म्हटलं तिथं त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी. त्रिवार सांगतो म्हणतात भक्तीच श्रेष्ठ आहे, भक्तीच श्रेष्ठ आहे, भक्तीच श्रेष्ठ आहे. कशाला भक्ती म्हटलेलं आहे? अनेक वाक्य तिथं भक्ती एव येनम नयति, भक्ती एव येनम गमयति, भक्ती एव येनम दर्शयति, भक्तिवश पुरुषः एव येनम. हे अनभक्ती हे वाक्य प्रत्येक वाक्यात समान आहे. भक्तीच ह्या जीवाला भगवंतापर्यंत नेते. गमयती भक्तीच या जीवाला भगवंताचं ज्ञान करून देते. आणि दर्शयती भक्तीच या जीवाला भगवंताचं दर्शन घडविते. भक्तिवश पुरुषा भगवंत भक्तीच्या काय अधीन आहेत. कशाला भक्ती म्हटले त्यांनी? स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्य भिधीयते. आपलं जे स्वरूप आहे, आता आपलं स्वरूप काय आहे ते एकच, पण कोणी कशाला स्वरूप म्हणून बसलेलं आहे. देहखंडानाम आत्मा, कुणी देहालाच आत्मा म्हणून बसलेलं आहे, कुणी प्राणालाच आत्मा म्हणून बसलेलं आहे, कुणी मनाला, कुणी बुद्धीला, विज्ञानाला, अशा प्रकारे. पण ह्या सगळ्यांना आत्मा म्हणता येत नाही. का? पैगा आपले जे साचे ते कल्पांतीही न वचे. हे आता मी जे सांगितले देहापासून बुद्धीपर्यंत विज्ञान, हे सगळ्यांचं कुठेतरी सुरुवात आहे आणि कुठेतरी काय आहे नाश आहे. म्हणून भगवंताचं स्वरूप सांगितले जे न नशतू स्वरूपे, ज्याचा नाश होत नाही. देश काल वस्तू पदार्थ क्रिया निमित्तेषु यत नविनश्यति तत्सत्यम. देशाचा, काळाचा, वस्तूचा, पदार्थाचा, घटनेचा, व्यक्तीचा, आकारांचा नाश झाला तरी देखील ज्याचा नाश होत नाही त्याला काय म्हटलेलं आहे? सत्य असं म्हटलेलं आहे. आणि जे सत्य असतं ते अविनाशी असतं. त्यामुळे या ठिकाणी आपलं स्वरूप म्हणजे कोण? घेतो झोप सुखे पुन्हा फिरून उठतो ही ईश्वराची दया. तर मला तुमच्यासारखी झोप लागत नाही, कधीतरी वाळवंटातल्या हिरवळीसारखी झोप लागते. पण तुम्हाला झोप लागते तू पडल्या. पण झोपणं तुमच्या हातात आहे. पण सकाळी या देहात जागं होणं तुमच्या माझ्या नाही, कुणाच्याच हातात नाही. असं सांगितलेलं आहे. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहस्य या पुन्हा चिच्छाया लिंगदेहस्था संगो जीव उच्चते. म्हणजे अधिष्ठान चैतन्य कूट असतं, त्याच्यावर आश्रित अंतःकरण. आता काचेतून बघितलं नुसती काच तर पलीकडचं दिसतं, पण काचेच्या पाठीमागं पारा वगैरे काय लावला असेल तर पलीकडचं दिसत नाही. तो आरसा तयार होतो जे समोर येईल दिसतं. तसं अपंचीकृत पंचमहाभूतांच्या मिलित सत्वांशापासून हे अंतःकरण बनलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये अधिष्ठान भगवंताचं प्रतिबिंब पडतं. म्हणून अधिष्ठान आत्मा कुठं असतं म्हणजे भगवंत, त्यावर आश्रित अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये भगवंताचं प्रतिबिंब इज इक्वल टू जीव चैतन्य. एवढ्या सगळ्याला काय म्हटले? जीव चैतन्य. आता मला सांगा, झोपतो ठीक आहे, पण सकाळी उठायच्या वेळेला या अंतःकरणामध्ये भगवंताने आपलं प्रतिबिंबच पडू नाही दिलं तर अंतःकरण हालचाल करेल का? आणि अंतःकरणाने हालचाल नाही केली तर मग मला वाटते डॉक्टर श्रीराम लागूसुद्धा
सकाळी डोळे उघडायला तयार होणार, महत्त्वाचं नाव घेतलं मी. आणि असं मी ऐकले, परमगुरू मामासाहेबांच्या ह्यात वाचले, कितीही नास्तिक असला तरी म्हातारपण येईपर्यंतच नास्तिक असतो, नंतर उताराला गाडी लागली की तो आस्तिक झाल्याखेरीज राहत नाही. असो, तेव्हा ज्याच्यामुळे आपले सगळे चाले हे शरीर कोणाची असते. केन उपनिषद, डोळा पाहतो केन कुणामुळे, ज्याच्यामुळे पाहतो तो कोण. पाय चालतात, हात क्रिया करतात, केन कुणामुळे, ते केनोपनिषदाचं प्रतिनिधित्व करणारा हा तुकोबारायांचा काय आहे, अभंग आहे. म्हणून ते जे भगवंत आहेत, जे सगळ्या चलनवल व्यवहार, त्या भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणं, याला श्रीमदाद्य शंकराचार्यजी महाराजांनी भक्ती म्हटलेलं आहे. दुसरा क्रमांक मी देवर्षी नारदजींना द्यायला लागलो. त्यांनी 2 सूत्र सांगितलेले. तिसरं सूत्र आहे भक्ती कशी आहे, अमृत स्वरूपाच. आणि दुसरं सूत्र आहे सा तस्मिन परम प्रेम रूपा. ह्या सूत्राचा अर्थ कळायला सोपं व्हावं म्हणून भारतेंदू बाबूंनी एक समान सूत्र दिले, तस्मै परम प्रेम रूपा. तस्मयमध्ये क आहे. हा क कुठे आला, आपले जे शरीराचे पायापासून जे इथपर्यंत वरतीपर्यंत अवयव आहेत, तर त्याच्यामध्ये थोडा आधार घेतो सांगायचं म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नाही, इथं 11ला अवयवच संपला. तर इथं सर्वात वरचा अवयव कोणता आहे, मस्तक. तर सर्वात वरचा अवयव असल्यामुळं तसं सर्वात वरती, त्यामुळे ह्या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये क म्हणजे जो सर्वोच्च आहे. कम ब्रह्म खम ब्रह्म. कम ब्रह्म म्हणजे जे सच्चिदानंद घन आहे. असे कोण आहेत, भगवंत आहेत, साऱ्या जगाला अधिष्ठान आहेत, जे सच्चिदानंद घन आहेत, साऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात जे सर्वोच्च आहेत, अशा भगवंताच्या ठिकाणी परम प्रेम असणं हे भक्तीचे रूप आहे. आता काय बोलणार आहे माहीत आहे महाराज तुम्हाला, नुसतं प्रेम वेगळं आणि परम प्रेम वेगळं. परमप्रेम म्हणजे शुद्ध प्रेम, दिव्य प्रेम, खरं प्रेम, निखळ प्रेम, भगवत प्रेम, गोपी प्रेम. आणि नुसतं प्रेम म्हणजे क्रोधाचा लोभाचा थोरला भाऊ. थोरला भाऊ कोण, हे 2 नंबरचा क्रोध आहे, लोभ 3. पहिला काम, क्रोध, लोभ. म्हणजे नुसतं प्रेम म्हणजे काम, आणि परमप्रेम म्हणजे शुद्ध प्रेम, दिव्य प्रेम, भगवत प्रेम. आता काम आणि प्रेम समोर आले. आता यातला थोडा फरक पाहायला मला आठवल ते सांगतो, नाही आठवल ते तुम्ही सांगा. जोड्या जुळवा, फरक सांगा. 5 जास्त फरक सांगितले तर मार्क महाराज मला 5च देणार, कारण त्याला 5च मार्क आहेत. पहिला फरक, ज्याच्यामध्ये बाह्य अवडंबराला महत्त्व असतं त्याला काम म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये आंतरिक अनुभूतीला महत्त्व असतं त्याला प्रेम असं म्हणतात. आणखी पुढे चला, ज्याच्या पोटात अहंकाराचा अभिमानाचा वास असतो तो काम आहे, आणि ज्याच्या पोटात प्रत्यक्ष भगवंताचं राहणं असतं ते प्रेम आहे. आणखी पुढे चला, जो हृदयात बोकाळला असता, हृदय अस्वस्थ होतं, अशांत होतं, चंचल होतं, बेचैन होतं, त्याला म्हणायचं काम. आता प्रेमाला बोकाळलं कसं म्हणू, जे हृदयामध्ये तर्र झाले असता, हृदय शांत, स्वस्थ, प्रसन्न, आल्हाददायी होतं, त्याला म्हणायचं प्रेम. आणखी एक फरक मोठा सुंदर आहे, जो आत असलेल्या जीवाला, हृदयात असलेल्या जीव चैतन्याला बाहेर विषयाकडे, जगाकडे घेऊन जातो तो काम आहे, आणि बाहेर गेलेल्या जीवाला आत हृदयात भगवंतापर्यंत आणून पोहोचवतं ते प्रेम आहे. काम नाशवान आहे तर प्रेम अविनाशी आहे. विकारी आहे तो काम आहे, निर्विकार आहे ते प्रेम आहे. आणखी एक, काम अनात्मा आहे तर प्रेम परमात्मा आहे. स्वसुखे सुखितोम आणि तत्सुखे सुखितोम देवर्षी नारदजींच्या सूत्रातले शब्द आहेत ना, तर 100% ना, 100%तल्या 100च्या 100% जेव्हा स्वतःच्या सुखाचा विचार केला जातो तेव्हा त्याला काम म्हणावं. आणि 100%तला 1% आपला विचार नाही, समोरच्याचा विचार आहे, प्रियतमाचा विचार आहे, प्रेमास्पद प्रभूचा विचार आहे, तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात. याला जोडून त्याच्या पुढचा फरक, ज्याच्या गावरानी खोर असतं ना त्याचा आकारच आपल्याकडे आहे, म्हणजे सकाम, ओढलं की ते तिकडं जात नाही, आपल्याकडे येतं. तसं ज्याच्यामध्ये घेणंच घेणं असतं त्याला काम म्हणावं, आणि ज्याच्यामध्ये देणंच देणं असतं, घेणं नसतं, त्याला काय म्हणतात,
प्रेम असं म्हणतात. महाराज, काम वासना आहे तर प्रेम उपासना आहे. कामाचे अनेक दलाल, अनेक व्यापारी असतात, पण खऱ्या प्रेमाचा एखादाच विरळा पुजारी असतो. विठ्ठल आपल्याला माहित आहे, हे जे कधी घटत नाही त्याला प्रेम म्हणतात. ज्याच्यामध्ये प्रियतमाविषयी वृक्षभाव उत्पन्न होत नाही त्याला प्रेम म्हणावं. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे असून देखील ज्याच्यामध्ये वक्रता म्हणजे छेडछाड चालते त्याला काय म्हणतात? प्रेम असं म्हणतात. या खऱ्या प्रेमाचा रंग कधी शिळा होत नाही. त्याच्यामध्ये नित्य नवीनता असते आणि तृप्तीच तृप्ती असते. महाराज, म्हणजे तृप्ती असते पण नसते असं पण वर्णन आपल्या भक्तिशास्त्रामध्ये आहे. आणखी एक वर्णन असं आहे की प्रेम आणि भय एका हृदयात एकत्र नांदत नाही. प्रेम आणि दुःख एका हृदयात नांदतं. म्हणून प्रेमी दुःखी असू शकतो, पण ज्याच्याविषयी भय वाटतं त्याच्यावर तो प्रेम करू शकत नाही. आणखी एक वर्णन असं आहे की प्रियतमाच्या ठिकाणी दोष दिसले की विरक्ती निर्माण होते, नको वाटतो तो. पण इथं असं आहे महाराज की इथं दोष जर दिसले खऱ्या प्रेमात तर आपण कमी पडतोय. आपला सेवाभाव वाढवला पाहिजे. सेवाभाव जागृत होतो आणि वाढवला जातो. देरी, थोड्या वेळानं भजन करू. देरी, दुरी, घरी काय भजन कर, मंदिरात गेल्यावर तिथं जप करू. तेव्हा खरं प्रेम तिथं देरी नाही, दुरी नाही. आणि दोघांच्या मधला पडदा जे संपवतं त्याला काय म्हणतात? प्रेम असं म्हणतात. असं म्हटलंय, सर्वथा ध्वंसरहिता. कारण निर्माण झालं संबंध तुटण्याचं तरी देखील संबंध तुटत नाही, त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. जोपर्यंत सृष्टी आहे तोपर्यंत प्रेम राहतं नव्हे. सृष्टीचा नाश झाला तरी देखील ज्याचा नाश होत नाही. आणि म्हणूनच या भक्तीला, प्रेमाला समोर ठेवून भगवत भक्त असे म्हणतात, मना येईल तो जन्म देई, भलत कुळी भलत ठाई, प्रेमी साखर नाही, हृदयातून त्वा नवसावे, मना येईल भलत कुळी भलत ठाई, प्रेमी साखर घालत नाही, अनेक जन्म घेता येतील पण नाश होत नाही कधी. आपण बोलत होतो हे परमप्रेम हे भक्तीचं रूप आहे. महाराज, एखादं पीक घ्यायचं तर काय काय शेतकरी मुहूर्त पाहतात, मग शेतामध्ये बियाणं टाकतात, पीक घेतात. पण प्रेम असं आहे की जे मुहूर्त पाहून उत्पन्न होत नाही त्याला म्हणायचं प्रेम. ती पीक वाढण्यासाठी खाद्याची, पोषणाची गरज असते, पण खऱ्या प्रेमाला पोषणाची गरज नाही. त्याला फुल यावं, फळ यावं आणि ते फळ आलेलं रसिलं व्हावं, रसवान व्हावं, याच्यासाठी काही काळ वाट बघावी लागते. पण प्रेमाला सफल आणि रसिलं होण्यासाठी काळाची वाट बघावी लागत नाही. आश्रय आणि विषय प्रेमी आणि प्रियतमांना आपल्या ताब्यात ठेवतं त्याला प्रेम असं म्हटलेलं आहे. आणि भगवंतावरही सत्ता गाजवतं त्यालाच काय म्हणतात? प्रेम असं म्हणतात. फार गोड वर्णन आलंय महाराज. हे कसं आहे, आपल्या अभंगामध्ये देखील आहे, बोलून दाखवायचं नसतं. थोडं हिंदीत बोलू का? प्रेम मुँह में आने से झूठा हो जाता है, दाखवायचं नसतं. दिखाने से संसार हो जाता है. प्रेमामध्ये ईर्ष्या नसावी, द्वेष. ईर्ष्या से प्रेम नरक बन जाता है, नरक बनतं. हे क्रियेमध्ये प्रेम आलं तर त्याला सेवा असं म्हणतात. हे हृदयात जर राहिलं तर ते काय होतं? स्वरूप होऊन जातं. पण हे जर हृदयात पचलं
तर त्याला रसायन असं म्हणतात. काय सांगू महाराज, प्रेम हे मधु आहे, मध आहे, आसव आहे, अमृत आहे, रस आहे, रसायन आहे. भक्त प्रेम, गोपी प्रेम जगामध्ये अत्यंत विलक्षण आहे. या प्रेमामध्ये, भगवत प्रेम गोपी प्रेमामध्ये शृंगार आहे पण राग नाही. या प्रेमामध्ये आसक्ती आहे पण अज्ञान नाही. या खऱ्या प्रेमामध्ये वियोग आहे पण ताटातूट नाही. या प्रेमामध्ये क्रंदन म्हणजे रडणं आहे पण दुःख नाही. या प्रेमामध्ये विरह आहे पण वेदना नाही. या खऱ्या प्रेमामध्ये सेवा आहे पण अभिमान नाही. त्याग आहे पण संन्यास नाही. या खऱ्या प्रेमामध्ये असं म्हटलंय, ममत्व आहे पण मोह नाही. अनुराग आहे पण कामना नाही. या प्रेमामध्ये सुख आहे पण कसली इच्छा नाही. तृप्ती आहे पण भुकेलेलीच आहे. या खऱ्या प्रेमामध्ये देह आहे पण अहम नाही. जगत आहे पण माया नाही. या खऱ्या दिव्य गोपी प्रेमामध्ये, भगवत प्रेमामध्ये ज्ञान आहे पण ज्ञानी नाही, आणि ब्रह्म आहे पण निर्गुण नाही. विठ्ठल आपल्याला सूत्र माहित आहे, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम. पहिलं लक्षण आहे, जसं षड्गुण ऐश्वर्य संपन्न भगवंत असल्यामुळे त्यांच्या प्रेमाची जणू काही ही 6 लक्षण आहेत. गुणरहितम हे लक्षण सांगते, गुणावरही प्रेम करा पण त्याच्या गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करू नका. का? गुणावर दृष्टी ठेवून प्रेम केलं आणि तो प्रेम करणारा कच्चा असला तर दोष दिसल्याखेरीज राहत. आणि आपल्याकडे तर भोपाळ्यामध्ये आहे, गुणवंत केलो दोष जाण्यासाठी. नाही महाराज, म्हणून गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करू नका. दोष दिसला की ते प्रेम तुटल्याखेरीज राहत नाही. एखादा दानी मनुष्य आहे पण त्याचं दिवाळं वाजलं तर त्याच्यावरचं प्रेम तुटता कामा नये. दानशूर असताना त्याने किती दिलं याचं भान ठेवलं पाहिजे, ते प्रेम तुटतं. एखादा विद्वान आहे म्हणून प्रेम केलं आणि उद्या काय कारणाने तो पागलच झाला तर पहिलं शिकवलेलं ध्यानात ठेवून त्याच्यावरचं निष्ठा प्रेम तुटता कामा नाही. दोष दिसला की प्रेम तुटल्याखेरीज राहत नाही. हो, माहीत आहे महाराज, तुम्हाला पण माहीत आहे, पण उदाहरण मला आता सांगावी लागतायत. स्त्री पुरुषावर प्रेम करते, पुरुष स्त्रीवर प्रेम करतो, पण ते प्रेम गुणावर दृष्टी ठेवून करू नये हा विषय आपला चाललेला आहे. मुंबईतली 2 उदाहरणं आहेत. खूप प्रेम केलं एकमेकांनी, पण स्त्रीमध्ये दोष दिसला, पुरुषाने तिला सोडलं. आणि पुरुषावर प्रेम केलं, पुरुषामध्ये दोष दिसले, स्त्रीनं त्याला सोडलं. कसं उदाहरण आहे? उदाहरण असं आहे की SNDTची शाखा पुण्याला कोथरूड इथे आहे आणि युनिव्हर्सिटी विद्यापीठ मुंबईला आहे. त्या युनिव्हर्सिटीमध्ये बरोबर 10 वाजता एक मुलगा बाहेर यायचा आणि 10 वाजता एक मुलगी शिकायला आत जायची. एकमेकाकडे पाहायचे आणि मुलगा इकडं बाहेर आणि ती आत जायची. 3 महिने ते पाहत होते आणि 4था महिना सुरू झाल्यावर एकमेकाला पाहिलं, थोडं स्मित हास्य केलं, जरा बसूया का आपण इथं. मग ते पायरीवरती बसले, हातामध्ये हात दिला आणि आपण कोटवर एकमेकाला पाहायचं. लग्न करूया का? म्हणे करू. पण त्यांनी असं दोघांनी जाऊन लग्न नाही केलं अलीकडच्या मुलामुलीसारखं, म्हणजे सगळे नाही काही. तर त्यांनी आईवडिलांना, प्रजेला, समाजाला घेतलं आणि शास्त्रपूर्वक धर्माला अनुकूल असं लग्न केलं. 3 वर्षे ते आनंदात होते. पण 4थ्या वर्षी काय झालं कोणाला दृष्ट लागली. त्या मुलीच्या नाकावर फोड यायचा आणि आलेला फोड काय दिवसांनी फुटतो की नाही, तो असा इतका वर यायचा आणि पुन्हा फुटला की इथं बसलेल्या सगळ्यांना इथं बसणं अवघड होईल इतकी फोड फुटल्यावर दुर्गंधी यायची. इथं फोड यायचा, वरती जायचा, पिकला की फुटायचा. इथं खूप उपचार केले. हिंदूजा हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये, तिथून ते बंबई ते चेन्नईपर्यंत उपचार केले, पण उपयोग नाही. तो म्हणे ही आपल्या उपयोगाचे नाही. आता मला सांगा, एकदा लग्न केल्यावर हात सोडायचा असतो का? हो. परमगुरू मामासाहेबासारखे त्यांना समोर ठेवलं तरी एकतर लग्न करूच नाही आणि केलं तर तेच टिकवावं. विठ्ठल विठ्ठल.
आपली उदाहरणं सांगताना सर परशुराम महाविद्यालय पुणे, परमगुरू मामासाहेब तिथं प्राचार्य होते आणि तत्त्वज्ञान शिकवत असत, माहीत आहे आपल्याला. तर एके दिवशी ते जे मानसशास्त्र शिकवणारे जे सर होते त्यांच्याकडे ही पोरं शिकवणीला क्लासला जायचे. आणि एके दिवशी त्यांना वेगळंच चित्र दिसलं. हो, ती दुसरं लग्न त्यांनी केलेलं आणि विद्यार्थ्यांना वाईट वाटलं. नंतर महाविद्यालयात आले, विद्यापीठामध्ये शिकायला आले आणि त्यांना अनावर व्हायला लागलं, रडायला लागले. मग परमगुरू मामासाहेब आले शिकवायला, म्हणे पोरांनो का रडता? मग आता रडायला विचारल्यावर आणखी रडायला आलं. रडू नाही तर काय करू? अरे पण झालं काय? आपल्या त्या मामासाहेब आम्हाला विचारायचे, माणूस दुसरं लग्न का करतो मामासाहेब? ते विचारलं. आता मामासाहेबांनी विचारलं, गाड्या तुम्हाला कोणाला विचारावं हे कळलेलं दिसत नाही. म्हणजे असं का म्हणता, पहिलंच लग्न का करावं हे मला माहीत नाही, तर दुसरं लग्न का करतो हे मी कसं उत्तर देऊ तुम्हाला? विठ्ठल आपण सांगत होतो दुसरं लग्न नाही गुणरहितम आहे, त्यानं ते सोडून दिलं, त्या घटस्फोट दिला. हो, हे झालं. आता बघा, म्हणजे का तर दोष दिसला म्हणून. आता हे आपल्या उपयोगाचे नाही असं समजून सोडून दिलं, म्हणून गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करू नका. दुसरं उदाहरण, आता स्त्रीनं पुरुषाला सोडलं, पुरुषानं स्त्री. आता दुसरं आपलं ते भारतीय विद्याभवन आहे गिरगाव चौपाटी, तिथून पुढं मलबार हिलचा रस्ता सुरू होतो. तर तिथं आमचे एक सर होते, ते तिकडून यायचे, काय म्हणतात त्याला, बरं कुठं तर काय मला आठवना, मुंबईमधलं. तिकडून ते रेल्वेमधून यायचे, गिरगाव चौपाटीला उतरायचे. उतरत असताना रेल्वे थांबू द्यायची का नाही लोकल, त्यांनी असं एकदमच वेग असतानाच उतरले. त्यामुळं ते पळत पळत पुढं चालले, वेग त्यांच्याही पळण्याला वेग. पुढं लोखंडाचं दार घेऊन माणूस उभा होता, त्यावर जाऊन आदळले, भुवयाच्या वरती मार लागला आणि इथं एक नाडी आहे तिच्यावर आपण शुद्धीवर असतो, ती शुद्ध हरपली, पागल झाले, पागल झाले ते. आता माझ्या देखतची गोष्ट आहे, त्यांची पत्नी, हा नवरा आपल्या उपयोगाचा नाही पण कायमचं त्यांना सोडून उत्तर भारतात निघून गेले. म्हणून गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करू नका. दोष दिसला की ते टिकत नाही. गुणरहितम दुसरं लक्षण आहे कामनारहितम. आता महाराज आणखी एक फरक सांगतो. काम कामना ही गटारातल्या पाण्यासारखी गंदी नाली है आणि प्रेम प्रेम शुद्ध गंगा जल है. कामना रहितम, कोणतीही कामना आपल्यात असता कामा नये महाराज. काम हा अग्नी आहे आणि तो ज्या हृदयात आहे त्याच हृदयात जर भक्तिरस प्रेमरस निर्माण झाला तर जळून करपून जाईल का काय महाराज? म्हणून हृदयामध्ये कोणती कामना, बिनुगुण जौवन बिनुहित स्वार्थ जान, शुद्ध कामना रहित प्रेम कही रस खान. बघा इथं खरं त्याला शुद्ध प्रेम म्हणते. कशाला? बिनुगुण म्हणजे गुणरहित आलं, गुणावर दृष्टी ठेवून प्रेम करणं. बिनु जौवन, कामामध्ये तारुण्य लागतं पण प्रेमामध्ये तारुण्य, जौवन म्हणजे तारुण्याची अपेक्षा नाही. बिनुहित, हिताचा विचार नाही, आपल्या स्वार्थाचा विचार नाही, असं जे कामनारहित असतं त्याला शुद्ध प्रेम असं म्हटलेलं आहे. म्हणून कामना नको आहे महाराज. दुसरं लक्षण झालं प्रतिक्षणम वर्धमानम, गोमुख से जब गंगा निकलती है. सुरुवातीला इवलीसी धारा असते, पुन्हा थोडी मोठी होते, पुन्हा अशी मोठी होत असताना कितवं साल आठवत नाही, इतका पाऊस पडला आणि एवढा गंगेला पूर आला. हिमालयाच्या गिरीकंदरातील मोठमोठ्या बंगल्यांना, दुकानांना, यात्रेकरूंना मारून तिनं वाहून नेलं. अशा प्रकारे क्षणाक्षणाला तिचा वेग वाढत असतो. महाराज हरिद्वारला जाईपर्यंत वेग आहे, पण तिथून पुढं जसं पात्र मोठं होतं तसा तिचा वेग मंदावतो. तसं सुरुवातीला परमार्थात माणूस आला, तुळशीमाळा धारण केली, त्याला असं वाटतं किती अभंग पाठ करू, किती ओळ्या पाठ करू, किती कीर्तन ऐकू. पण जसा जसा जुना होतो, पूर्वी जैसा होता माझ्या अंगी भाव, तैसा एक ठाव नाही आता, तैसा ही
बाजारात कीर्तन होतात त्यातली चाल नाही म्हटलं बरं का. मग स्वच्छता अभियान गाडगे महाराजांची चाल म्हटली. विठ्ठल प्रतिक्षणम हे प्रेम जे आहे ना परमार्थ, हे दिन दुना और रात चौगुना हो जाता है. हे दिवसा दुप्पट होतं आणि रात्री चौपट होतं. दिवसा का चौपट होत नाही त्याचं कारण आहे तुमच्यासारखे जे महात्मे त्यांच्याकडे काही साधक लोक विचारायला येतात. विश्व विकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा. मुद्रा बी माहित आहे आम्हाला, योग निद्रा बी पाठ आहे, सगळा अख्खा 17वा अध्याय पाठ आहे. पण मुद्रा आणि योग निद्रा काय कळत नाही, तेवढं समजावून सांगता का. हे दिवसा विचारायला येतात महात्म्यांच्याकडे. अमृतानुभवाच्या सुरुवातीचे 5 श्लोक पाठ आहेत, पण त्याचा अर्थ कळत नाही, आम्हाला सांगता का. मावळवीत विश्वाभास हे नमन आहे, किंवा जय जय देव आचार्य 14वा अध्याय आहे. आता हृदय हे जी सुरुवातीची नमनं आहेत तर ते हे ओया पाठ आहेत, पण काय कळत नाही, आम्हाला सांगता का समजावून कळेल असं. अशा प्रकारे दिवसा लोक विचारायला येतात. त्यामुळं महाराज अडथळा येतो. पण रात्री आपला उद्योग आणि झोप सोडून महात्म्याकडे कोण जातो. रात्री अडथळा नाही म्हणून रात चौगुना असं आहे महाराज. असंही सांगता येईल, या प्रेमाला प्रतिपदा माहीत आहे पण पौर्णिमा माहीत नाही. आरंभ माहीत आहे पण इतिमिती परिमिती माहीत नाही, असंही वर्णन करायला मिळतं ना. असंही भक्ती हे पौर्णिमा बोधतो चंद्रमा, म्हणजे पौर्णिमा नाही म्हणावं लागतं ना, हे असंही म्हणावं लागतं. विठ्ठल अविच्छिन्नम हे खंडित न होणारं प्रेम आहे. आता महाराज खंडित प्रेम आपल्याला काय, कोणाकडे एखाद्याकडे जातो मागतो आणि ती किती वेळा मागून त्याने नाही दिलं म्हणून निराश होतो, आणि निराश झाल्यावर त्याचा संबंध आपण तोडतो, म्हणजे प्रेम खंडित झालं. दुसरं एक आहे, मागणं पुरं झालं, आपला स्वार्थ साधला, आता याची काय गरज आहे म्हणून त्याला सोडून देतो. प्रेमही काय होतं, संपून जातं, खंडित होतं. असं होतं की नाही. आणि काय वेळेला दोष दिसल्यावर आता सांगितलं प्रेम टिकत नाही. पण महाराज हे प्रेम गुणावर दृष्टी ठेवून केलंच जात नाही, म्हणून दोषामुळे तुटायचं कारण नाही. आणि जे प्रेमी व्यक्ती आहे, भक्त आहे, त्या प्रेमी भक्ताच्या डोळ्याला दोष दिसतच नाहीत. विठ्ठल प्रतिक्षणम वर्धमानम अविच्छिन्नम. अविच्छिन्नम जे आहे तुटत नाही, त्यास सांगत होतो. आता महाराज इतकं गोड वर्णन आहे आणि हे सगळं माहीत असलेलंच सांगावं. तुम्हाला माहीत नाही असं मला काय येणार आहे, असं काय नाही, सगळं माहीत आहे. त्याला ज्यांचा हा 7शतकोत्तर सुवर्ण जयंती असे आपले कैवल्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा त्यांचे मुखातले उद्गार आहेत. ते म्हणतात जिवंत असताना तर मी प्रेम करेनच सद्गुरूवर कृष्ण, पण या देहातून गेल्यानंतर सुद्धा प्रेम करेन. आता गेल्यावर कसं करायचं, त्यांचे अभंग आहे, ओवी सांगतो. ये शरीरेची माती मिळविन जय क्षिती, जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याचे. ज्या पृथ्वीवरून सद्गुरू निवृत्तीनाथ आणि श्रीकृष्ण भगवान चालतील त्या पृथ्वीमध्ये या शरीरातलं पृथ्वी तत्व लयाला नेईन, आणि मी ज्या पृथ्वीत मिसळलो तिथूनच या दोघांना चालायला. दुजा गुणापी मिळे तरी मी होईन गंगाजळ, हरी अभिषेक दिने सुखे सर्वांगावरी लोळे. या शरीरात जे आप जलतत्व आहे, ज्या पाण्याने सद्गुरू निवृत्तीनाथ आंघोळ करतील, ज्या पाण्याने भगवान श्रीकृष्ण आंघोळ करणार आहेत, त्या पाण्यामध्ये यातलं जलतत्व लयाला लिहीन आणि आंघोळीच्या निमित्ताने त्यांच्या अंगावर लोळत राहील. अविच्छिन्न आहे. तिजा गुण तेज रूप तरी मी होईन महादीप. सद्गुरू निवृत्तीनाथ ज्या पर्णकुटीत बसतात त्या पर्णकुटीमध्ये ज्या समयी आहेत, आता हे विद्युत दिवे नव्हते तेव्हा, त्या समयीची जी ज्योत आहे, भगवान श्रीकृष्ण ज्या राजवाड्यात आहेत तिथं ज्या समयी आहेत त्याची जी ज्योत आहे म्हणजे अग्नितत्व आहे, त्या अग्नितत्वात यातलं अग्नितत्व लयाला नेईन आणि सद्गुरू वैद्यबाबांच्या भाषेत यातला अग्नितत्व त्यात लयाला नेईन आणि आपला चिपडा डोळा चमकवीन. वायू व्यापक गुण
उन्हाळ्यामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथांना उकडत असेल, गरम होत असेल, भगवान श्रीकृष्णांना उकडत असेल, गरम होत असेल, त्यावेळेला हे पंखे नव्हते बटन दाबले, तो वरून असा पुन्हा असा आकार आणि खालून जाहलर असे असे आणि त्याला दोर बांधलेला आणि मागं तो ओढणारा, तो ओढलं की ती हवा लागायची आणि गरम व्हायचं नाही. मग तिथं जो वायू आहे त्यामध्ये या शरीरातला वायू मिसळेल आणि त्यांना तसल्ली करेन, उकडू देणार नाही, गरम होणार नाही. आकाश पाचवा गुण तर मी प्रासादी राहीन. ज्या पर्णकुटीत सद्गुरू निवृत्तीनाथ राहतात, ज्या राजवाड्यात, ज्या खोलीत भगवान श्रीकृष्ण राहत असतील, त्या पर्णकुटीतलं त्या खोलीतलं जे आकाश आहे त्या आकाशामध्ये यातलं आकाश मी काय करेन, मिळवून टाकेन, मिसळून टाकेन आणि अशा प्रकारे माझं अखंडत्व, अविच्छिन्नत्व अखंड राहील. अविच्छिन्नम. पुढं काय सांगितलं, सूक्ष्मतरम. आता हे नावच याचं आहे, सूक्ष्मम, सूक्ष्मतरम, सूक्ष्मतमम. म्हणजे एकापेक्षा एक. हे कळायला अत्यंत अवघड आहे महाराज. म्हणून याच्याबद्दल असं सांगतो, आपल्या रासरासेश्वरी राधादेवी आहेत ना, त्या एकदा एकट्याच रस्त्याने चालल्या होत्या आणि कुणीतरी भगवत भक्त, वारकरी म्हणा, वैष्णव म्हणा, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 प्रेमयुक्त अंतकरणाने कळवळून म्हणत होते आणि राधाजींच्या कानामध्ये हे घुसलं. कोण आहे, किती कळवळून, किती हृदयापासून म्हणतायत आणि ते कृष्ण नाम तर किती सुंदर आहे. आणि हे नाव ऐकलं आणि आतमध्ये पहिला भाव निर्माण झाला. पुढं चालत राहिल्या, चालत आल्यावर जात असताना कानावर बासरीची धूण आली. ऋणा झुणा ऋणा झुणा ऋणा झुणा ऋणा वैकुंठीचा कुमार सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर सावळा गे माये, सावळा गे माये, रूपे सुंदर, सावळा गे माये, सावळा गे माये. ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण. गोड बासरी तिची धून राधाजींच्या कानामध्ये घुसली. किती गोड, इतकी गोड. पण कोण वाजवत असेल बासरी? बासरी ऐकल्यावर दुसरा भाव निर्माण झाला. पुन्हा पुढं चालणं सुरू झालं. जिवलग मैत्रीण ललिता होत्या, त्यांना काहीतरी दाखवायचं होतं. ती पाठीमागून राधाजी दिसल्यावर राधाजी नाही, राधे थांब. तर यांना काय ऐकू गेलं नाही. ललिताजींनी राजधानी एक्सप्रेसचा वेग वाढवला. पुढं जाऊन आडव्या उभ्या राहिल्या. थांब म्हणते, थांब ना. काय, अगं शिशिरे दृश्यो दृष्टवा किशोरम इमम पुरतः, पुरता तुझ्या समोर इमम ह्या किशोराचं जे मी चित्र धरलंय ते काय कर, दृश्यव शिशिरे, तुझे दोन डोळे थंड करून घे, मराठीत निवून घे हे चित्र पाहून. आणि ते जेव्हा चित्र पाहिलं, म्हणजे ललिते खरंच पाहण्यासारखं चित्र आहे. आणि हे चित्र पाहिलं आणि त्यावेळेला महाराज तिसरा भाव निर्माण झाला. कृष्ण नाम ऐकून पहिला भाव, बासरी ऐकून दुसरा, चित्र पाहून तिसरा. आणि हे नंतर त्याला जाणवलं, हे आपण काय करून बसलो, हे बरोबर नाही. आणि बरोबर नाही, आपल्याला शोभत नाही. मग त्यामुळे त्यांना चक्कर यायला लागली, बेशुद्धीकडे त्या जावं लागल्या. खरं तर अंग टाकूनच द्यायला पाहिजे, पण पुढं बोलायचं असल्यामुळे मी टाकून नाही दिलं. कृती पूर्ण झाली असते अंग टाकून दिलं. धाड दिशी कोसळल्या. म्हणजे ही कुठून दुर्बुद्धी झाली हे चित्र दाखवण्याची. जवळ झरा वाहत होता, त्याचं पाणी आणलं, तोंडावर शिंपडलं. राधाजीने डोळे उघडले, उठून बसवलं. राधे काय झालं होतं ग? म्हणजे मला काय माहीत नाही. अगं तुला बेशुद्धी आली होती, चक्कर आली होती. असं होय, काय झालं आठवलं? असेल काहीतरी. नाही सांगावं लागेल. म्हणे काय करणार आहे तू सांगून? म्हणे त्याच्यावर उपाय करते. त्यावेळेला त्यांनी उत्तर दिले, यम सखी सुदुसाध्या राधा हृदय वेदना. काय उपाय करणार? राधेच्या हृदयाची वेदना नुसती दुसाध्य नाही, अत्यंत अत्यंत कठीण आहे त्याच्यावर उपाय करणं, अशी दुसाध्य आहे.
कृतायत्र चिकित्सापी कुत्सायाम पर. तू जर काही उपाय केला तर त्याचं अपकीर्तीत रूपांतर होईल. नाही म्हणे सांगावं लागेल बीजू. म्हणे काय सांगू अगं, कृष्ण नाम ऐकलं आणि त्या कृष्ण नामवाल्याशीच लग्न करावं वाटलं. पुन्हा चालत राहिले. बासरीची धून इतकी गोड होती, आता त्या बासरीवाल्यावरच लग्न करावं वाटलं. आणि आता हे चित्र दाखवलं इतकं सुंदर आहे, त्रिभुवन सुंदर. आता ह्या चित्रवाल्याशीच लग्न करावं वाटते. सांग सांग राधे ललिते, मी साध्वी पतिव्रता, तिघा जणांबरोबर लग्न करायला निघाले, साध्वी पतिव्रता मला कोणी म्हणेल का? त्यावेळेला ललितांनी गाल धरणं, याला आमच्याकडे बारामतीला गाल गुचका म्हणतात, इकडे काय म्हणतात तेच म्हणत असतील किंवा फरक असेल. ऐका, असं धरला आणि अगं हे तिघं नाहीत, ज्याने बासरी वाजवली त्याचंच कृष्ण नाम आहे आणि त्याचंच हे चित्र आहे. आ कृष्णावर फिदा झाली, त्याच्या विना करमत नाही असं सांग की रमत नाही. आत्ता जाते कृष्णाच्या हाताला धरून तुझ्या पुढं हजर करते मी. महाराज गेल जा म्हणे. जर का तो आणला नाही तर मी जिवंत राहणार नाही. घेऊन ये. शोधून काढलं. यमुनेच्या काठावर एका दगडावर शिळेवर कृष्ण भगवंत बसले होते. ललिताजी गेल्या. कसं म्हणतात कृष्णा, त्याला कृष्ण भगवंताने काय म्हणे, काय असं म्हणे, काय राधाजी फार व्याकुळ आहेत र, तू चल, तू आल्याशिवाय त्यांची व्याकुळता मिटणार. कोण राधाजी? मैं यशोदा पुत्र नंद नंदन ब्रह्मचारी जो हूँ, मी ब्रह्मचारी आहे. आणि कोण एक स्त्री बोलवती राधा, मैं नहीं आऊंगा, चली जा यहाँ से, मी येणार नाही, जा. आता ही तर म्हणाले ते हाताला धरून आणते, बिचारी रडत असते तिकडे गेली ललिता. आता ती रडत आलेली पाहून विदग्ध माधव नावाचा ग्रंथ आहे, त्यात आलंय नचायात कृष्णो यदि सखितवा कथ. सखे ललिते, कृष्ण तुझ्याबरोबर नचा आयात आला नाही. अगं म्हणजे मराठीतला अगं नाही, अगं म्हणजे तुझा त्यात काय अपराध आहे. पण एवढं मात्र, आज जर तो मिळत नाही तर मी जिवंत राहत नाही. कुरु इमाम उत्तर क्रिया, माझी अशी उत्तर क्रिया कर. कशी? तमालस्य स्कंधे विनिहत भुजावल्लरियम. सावळ्या रंगाचा तमाल नील असणारा तो श्रीकृष्ण मला आज मिळत नाही, ना मिळो, पण आपल्या गोकुळामध्ये सावळ्या रंगाचे तमालनील नावाची, सावळ्या रंगाच्या फांद्या असलेली तमालनील नावाची झाडं काय कमी आहेत. म्हणून कृष्ण जर मला मिळत नाही तर त्या तमालनील नावाच्या सावळ्या रंगाच्या झाडाच्या फांदीला जरी माझं प्रेत बांधलं तरी मला या ठिकाणी कृष्ण परमात्मा मिळाल्याचं समाधान होईल. यथा वृंदारण्ये चिरम विचल. कित्येक काळ माझं शरीर त्या सावळ्या रंगाच्या फांदीला किंवा झाडाला बांधलं तर मला आनंद होईल. बिचारी ललिता दोघांमध्ये सापडली. पुन्हा कृष्ण भगवंताकडे आली. तोपर्यंत कृष्ण भगवान सौम्य स्थितीला आले होते. आता मराठीत बोलतोय ना आपण, मग नॉर्मल कशाला म्हणायचं, विठालो विठाल. परमगुरु मामासाहेब इंग्रजी तर इंग्रजी अस्खलित बोलणार, मध्ये कुठलं भाषा नाही. आणि हिंदी मराठी बोलायला लागले तर सदाशिव पेठ काय बोलते इतकी अस्खलित मराठी बोलणार. मला एवढंच म्हणायचं की घरीच इंग्रजी बाहेर बोला, इंग्रजीचा उपयोग, पण घरामध्ये तुम्ही मराठी कोळातले शिकले म्हणून काय झालं, मग मराठीतच बोलत जा ना. विठाल मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे हे सांगायचं होतं मला. हो, म्हणजे बघा त्यांच्या बोलण्यामध्ये चुकून इंग्रजी शब्द मराठी बोलताना आला तर ते माफी मागत होते. म्हणजे इतका मातृभाषेचा काय पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे. आता हे सौम्य स्थितीला आले होते. मगाशी माझं चुकलंच नाही ललिताजी. आता ललिताजींना जोर आला, अरे कृष्णा, राधा बनल्याखेरीज नाही तुला राधेचं हृदय कळणार. त्यावेळेला त्या वृंदावनी भाषेमध्ये ललिताजींनी म्हणून दाखवले, कान्हा रे तू राधा बन जा भूल पुरुष कामान. कान्हा रे तू राधा बन जा भूल पुरुष कामान. तब होगा तुझको राधा के पीड़ा का अनुमान. कान्हा रे, कान्हा रे, तू चंचल है, तू क्या जाने नारी मन
चंचल है तू क्या जाने नारी मन की। कान्हा, अरे राधा बनल्या खरीच तुलाही राधेचं हृदय नाही कळणार. कोणाला म्हणते? तुका म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे. त्या भगवत स्वरूप श्रीकृष्णाला म्हणते तुलाही नाही कळणार. याला म्हणायचं सूक्ष्मतरम. आणि अनुभव रूप म्हणजे जी तुम्हाला व्यथा आहे तीच व्यथा जर माझ्या हृदयाला असेल, दोन्ही हृदयाची, त्यालाच फक्त हे कळू शकतं, इतराला हे कळू शकत नाही. म्हणून मीराबाई भजन म्हणतात, माझी व्यथा कळत नाही. हे री मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने को. हे री मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने को. हे री मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. मैं तो प्रेम दीवानी मेरा दर्द न जाने को. घायल की गति घायल जाने कि जिन घायल होए. जौहर की गति जौहर जाने कि जिन जौहर होए. हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने को. मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने को. घायल की गति घायल जाने. हे हृदयही त्या व्यथेनं घायल पाहिजे आणि तसंच समोरचं हृदयही त्याच व्यथेनं घायल पाहिजे. इतरांना नाही कळणार मला. जौहर की गती जला एक काना एक मात्रान हला काना जोहार नव्हे. जला एक काना दोन मात्रेन हर जौहर. जौहर की गती जौहर जाणे म्हणजे काय हो? म्हणजे महाराज तो अल्लाउद्दीन खिलजी, तो समोरचा तो राजा रतन सिंग, काय नाही आठवलं तर सद्गुरू आहेत असो. तर महाराज फसवलं त्याला, कपट केलं, एकटे या म्हणून सांगितलं आणि राजा आपला विश्वासाने गेला, त्याचा खून केला आणि त्याने फरमान पाठवलं गडावर. बऱ्या बोलाने सगळ्या राजपूत लावण्यवती स्त्रिया होत्या, पण नुसत्या लावण्यवती नव्हत्या, सौभाग्यवती साध्वी पतिव्रता होत्या. निरोप पाठवला, सगळ्या माझ्या स्वाधीन करा नाही तर काय खरे नाही. सगळे पुरुष घाबरले. त्यावेळेला त्या साध्वी पतिव्रता होता त्या म्हणाल्या बांगड्या भरा त्यापेक्षा, हो हे नाही मला आम्हाला पटणार. मग तो किल्ला जो होता त्याच्या आत जे पटांगण होतं ते सगळं उंच असं लाकडाने भरा म्हणून सांगितलं. भरलं त्या द्या पेटवून दिलं आणि त्या किल्ल्याच्या ज्या गच्ची होत्या त्यातून त्या आकाशाला भिडणाऱ्या ज्या ज्वाळा होत्या त्या ज्वाळामध्ये त्या सगळ्यांनी काय केल्या, उड्या घेतल्या. उडी घेत असताना ना आगी ना लोक ना अंग दिसे. अग्नी दिसला नाही, बघायला बघत होते ते लोक दिसले नाही आणि स्वतःचं अंग दिसलं. सुरुवात का महासतीयेचे भोग ते शेवटी परिते आगीना अंगण देखे किर सकळ परिते आगीना अंगना लोक दिसे. हो तेव्हा अशा प्रकारे त्यांनी उडी घ्या. आता तिथं ज्यांनी उड्या घेतल्या त्यांनाच माहीत उडी घेतल्यावर काय झालं ते. त्याला म्हणतात ज्यांनी उड्या घेतल्या पुन्हा दुसरीनं तिसरीनं, तर हिनेही जोहर केलं त्यांनी जोहर केलं. ज्यांनी उडी घेतली आगीमध्ये त्याला जोहर म्हटलेलं आहे. ती त्यांनाच अनुभव माहीत आहे, त्यामुळे इतरांना माहीत नाही. म्हणून हे अनुभव, याला म्हणायचं काय, अनुभव रूपम आहे. हे री मैं तो प्रेम दीवानी मेरे दर्द न जाने कोई. पीड़ा की मार मीरा वन डोले वैद मिला नहीं कोई. मीरा की पीड़ा तब मिटे जब वैद सावळिया होय. कारण तुका म्हणे हे तो ठावे पांडुरंगा काय कळे जगा अंतरीचे. म्हणून हे अनुभव रूपम आहे. तेव्हा अशा प्रकारे महाराज
या महान जे संत आहेत, मीराबाई सारखे असतील, जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवरायासारखे, त्यांच्या शरीरा प्रेम ह्या मूर्तीला शरीर हे देऊळ होतं, हृदय हा पुजारी होतो. आणि त्या प्रेमाचं काय होतं, एक भजन मोठं सुंदर आहे म्हणून दाखवतात. देवालय हो गया बदन, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया, हृदय तो महंत हो गया. देवालय हो गया बदन, देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया, हृदय तो महंत हो गया, हृदय तो महंत हो गया. प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो रोम संत हो गया, रोम रोम संत हो रोम रोम संत हो गया. रोम रोम संत हो गया. देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया. देवालय हो गया बदन, हृदय तो महंत हो गया. प्रेम जब अनंत हो गया, प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत हो गया, रोम रोम संत हो गया, रोम रोम संत हो गया. ज्या वेळेला ज्यांची पुण्यतिथी आहे किंवा ज्यांच्या कृपेने चालू आहे असे महात्म्यांच्या हृदयामधलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाला शरीर देऊळ होतं, हृदय त्याचा पुजारी बनतं. आणि ज्या वेळेला हे प्रेम संकुचित राहत नाही, अनंत होतं, तेव्हा ते एकटेच संत नसतात, त्यांचा रोम रोम काय असतो, संत असतो महाराज. हे प्रेमाची स्थिती आहे, ही फार दुर्लभ आहे. म्हणून ही स्थिती प्राप्त व्हावी महाराज. म्हणून हे परमप्रेम सा तस्मिन परमप्रेम रूपा, प्रेम हे भक्तीचं रूप आहे. आता राहिलं अमृत स्वरूप. काय अमृत स्वरूप? अमृतात 3-4 प्रकार आहेत. पहिलं अमृत आहे प्राणीभोग्य, म्हणजे तुम्ही आम्ही प्राणी सेवन करतो ते. दुसरं आहे इंद्रादी देवता भोग्य. तिसरे अमृत आहे भगवत भोग्य. आणि चौथे आहे संत महात्मा भोग्य. विठाला श्लोक आहे त्याला, पुष्णामि चौषधी सर्वाहा सोमो भूत्वा रसात्मक, अहम रसात्मकः सोमः भूत्वा सर्वाहा औषधी ही पुष्णामी. मी रसमय चंद्र होऊन सर्व औषधी वनस्पतींना पुष्ट करतो. चंद्रातून अमृताचा, अमावस्या संपली एका एका कलेने चंद्रदेव वाढतात. जसे मोठे चंद्र व्हायला लागतात पौर्णिमेकडे, त्यातून अमृताचा वर्षाव होतो. आणि मग ह्या औषधी वनस्पती कशाला म्हणायचं? ज्या वनस्पतीवरचं पीक पिकला असता खालचं झाड सुकून जातं त्याला म्हणायचं औषधी वनस्पती. कणसात ज्वारी भरली निबर झाली की खालचं ज्वारीचं ताट सुकून जातं. लोंबीतला गहू बनला निबर झाला वाळला की खालचं झाड सुकून जातं. सूर्य फुलाच्या कणसा त्या फुलातले कण निबर झाले की खालचं झाड सुकायला लागतं. हे चंद्रामुळे अमृतामुळे पुष्ट झालेले आहेत. मग पालेभाज्या घ्या नाहीतर कडधान्य घ्या. मग पोळी खातो, भाकरी खातो, चाकवताची भाजी खातो, पालक पनीर काय म्हणतात तुम्ही ते सगळं. तर हे पनीर सोडा पण पालकाची भाजी आहे. तर हे ह्यात आलेलं अमृत चंद्रामुळे. आणि हे सेवन केल्यामुळे हे अमृतापासून 2 फायदे आहेत. एक भूक निवारक आहे, भूक निवार. आणि दुसरं शरीराला पुष्टी देणार आहे. हे चंद्रातून आलेलं धान्यातलं अमृत म्हातारपण म्हणू म्हातारपण घालवत नाही तर मृत्यूला कधी निवारण करणार
अशा प्रकारचं हे प्राणी भोग्य आहे. दुसरं स्वर्गीय देवता भोग्य आहे. हे समुद्र मंथनोद्भूत आहे, समुद्र मंथनातून निघालेलं आहे. त्याच्यासाठी 2 उल्लेख आहेत. एक अमृत जी आहे, अमृताची कोठारे असा एक उल्लेख आहे. दुसरा एक असा आहे, तो कमंडलू घेऊन कोण आले, धन्वंतरी आले ना मंथनातून, मग ते तेवढंच किती जणाला पुरणार म्हणून त्याचा फक्त वास घेतात, एवढंच त्याचं काय वर्णन आहे. असो, तर हे अमृत संत महात्मा पित नाहीत. जे इंद्रादी देव आहेत ते संत महात्मा का पित नाहीत? भगवत प्रेम मिळावं, भगवत भक्ती हृदयात यावी म्हणून जे शुद्ध पुण्य जतन करून ठेवलं हे अमृत प्यायला असता या शुद्ध पुण्याचा चेक वटतो. हे काय होतं, वेचलं जातं. आणि हे स्वर्गीय अमृत प्यायला असता प्रयत्न करून जी वासना जीवनातून घालवून दिली, हे अमृत प्यायलं की ती वासना भडकते, जिवंत होते. विठ्ठल संत महात्मे हे अमृत आता को काच को मनीर महान श्लोक आहेत, पण आपल्याला वेळ नाही त्याच्यासाठी. आपल्याला माहीत आहे देवान जहासह त्या सुखदेवजी मुनींनी असं केलं. माझ्याकडं इंद्रादेवता ह्याला उदाहरण काय माहिती का? मी स्वतः बघितले. आमचे विश्वस्त परमश्रद्धे पंढरनाथ आबा काटे आम्ही सगळे, तर ते पंढरपूरला पूज्यपाद शास्त्रीजी डोंगरेजी महाराजांची कथा चालू होते आणि महाराजांना न विचारता त्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या लोकांनी त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय पूजनीय शंकररावजी चव्हाण त्यांना घेऊन आले. महाराजांना कल्पना दे बघा. मग आलं तर महाराजांना दिसलं, कथेत अडथळा येणारं दिसलं. महाराजांनी ते आलं ते असं त्यावेळेला त्यांनी तसं केलं. तिकडं देवांना सुखदेवजी महाराजांनी तिरस्काराने मग इतके रंगून गेले की आलेले बी ते आले का गेले त्यांना माहीतच नाही. हे प्रत्यक्ष आम्ही हा प्रसंग बघितलेला आहे. म्हणून हे अमृत इंद्रादी देव पिता संत महात्मे सेवन करत नाही. तिसरं अमृत आहे भगवत भोग्य. आता हे अमृत असं आहे महाराज, भगवान श्रीकृष्ण तेही भजन करतात राधाजींचं. जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोल जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो 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 जय राधे राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे. परमार्थात याची घाई करावी, हिता आल्यावर घाई करू नये. विठ्ठल विठ्ठल असो. हे भजनाला चाल पुरुषोत्तम दासजी जलोटांनी लावले आणि म्हणून त्यांचे सुपुत्र अनुप जलोटाकडून हे आणि त्यांचे भजनं म्हणायला मला अधिकार आहे महाराज. मोरया गोसावींचा उत्सव चिंचवडला आणि तिथं आमचं कीर्तन ऐसी लागे लगन हे मी म्हणत होतो आणि अनुप जलोटा पुढून येत आहेत. ऐसा रंग दे के नाही 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 छूटे धोबिया धोए चाहे ये सारी उमरिया ओ शाम पिया मोरी रंग दे चुनरिया रंग दे 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 ओ श्याम पिया रंग दे चुनरिया ओ श्याम पिया रंग दे चुनरिया. वा वा
मला नाही टाळ्या बरं का, त्यांनी ते थोडं म्हणलं त्यासाठी. विठ्ठल असो. तेव्हा अमृत स्वरूपात त्याला सांगत होतो हे देवता भोग्य आहे. राधाजींचं भजन करतायत, भजन करताना दिव्य संगीत निर्माण झालं त्या भजनातून. देवी सरस्वती कानावर पडल्यावर ते संगीत ऐकायला धावून आल्या आणि भगवंताचं रूपही ते दिव्य आणि हे संगीत त्या बोलतायत, हे कृष्णा भगवंता तुमच्या चरणाची मला दासी करून घ्या. तुमचं भजन रंगलंय आणि मध्ये कोण बडबडायला लागलं तर चालेल का तुम्हाला? दुसऱ्या दिवशी त्याच चिंचवडच्या मोरया गोसाई उत्सवामध्ये पंडित जसराजजींचं भजन चाललंय आणि पुढं स्टेज आहे. स्टेजच्या तिथं आहे ना, ते खालून असा वाकून मनुष्य चालला होता, ते सुद्धा त्यांना चाललं नाही. याला म्हणतात भजनी विक्षेपतेची पै मरण. त्यामुळे भगवंताला राग आला, माझ्या राधाजींचं भजन म्हणतोय मध्येच कोण हे गुणगुणते बडबडते. भगवंत डोळे झाकून भजन म्हणत होते, डोळे उघडून पाहताय तर सरस्वती देवी. हो, सरस्वती देवीच्या कृपेची आपल्याला गरज आहे. भगवंता काय हीच का ती मध्ये बडबडणारे. भगवंताने जे थिरस्कृत नजरेनं सरस्वती देवीकडे बघितलं, सरस्वती देवीचं बास नावाच्या वृक्षात झाडात रूपांतर झालं. त्या झाडाची वाळलेली फांदी ती मग हे बासरी बनवणारे कापून आणतात, तशी कापून आणली, लोखंडाची लाल बुंद सळई त्यात घातली आणि ती छिद्रवाली बास की बनसी बासरी तयार केली. भगवंताला ते सच्चिदानंद घन आहेत, ही एक निष्काम काम आहेत. दुसरं प्रमाण द्यायचं तर ते सर्व सुखाचे आगर आहेत आणि तिसरं चौथं प्रमाण परिपूर्ण आहेत. त्यामुळे त्यांना कोणाची गरज नाही. पण अशाही परिपूर्ण सच्चिदानंद घन सर्व सुखाचे आगर निष्काम काम भगवंताला रमावं वाटतं, त्यावेळेला ते पितांबर नेसतात, देहुडा चरणी उभे राहतात, हातामध्ये बासरी घेतात, त्या बासरीमध्ये सच्चिदानंद घन भरतात. बाहेर आल्यावर त्याला वेणुनाद म्हणतात. ती वेणू अजून वाजते, पण ऐकण्याकरता गोपाळांचे किंवा गोपींचे कान असावे लागतात. त्यांना ऐकायला मिळाले असता असं म्हटले, कर्णाच्या रंध्रातून कर्णप्रविष्ट हा, कानातून आतमध्ये घुसतो तो सच्चिदानंद घन वेणुनाद. तो आनंद घन वेणुनाद असल्यामुळे हृदयात जातो आणि त्या हृदयामध्ये त्या आनंदाचं सच्चिदानंद घनाचं भक्तिप्रेम रसात रूपांतर होतं. महाराज आपल्याला बासरी ऐकू येतच नाही, आली तरी कानातून घुसल्यावर त्याचं भक्तिप्रेम रसात रूपांतर व्हावं एवढं आपलं हृदय तयार नाही. पण त्यांचं ते तयार असल्यामुळे भक्तिप्रेम रसात रूपांतर होतं. आपलाच आनंद बासरीद्वारे कानातून गोपींच्या हृदयात स्थापन करायचा आणि त्याचं भक्तिरसात रूपांतर झालं की भगवान त्याचा आस्वाद घेतात, सेवन करतात. म्हणून भक्ती ही भगवत भोग्य आहे. आता राहिलं एक नाम, संत महात्मा भोग्य, पण त्याला नामामृत गोडी वैष्णवाला झाली, नामामृत गोडी वैष्णवाला झाली, नामामृत गोडी वैष्णवाला झाली, नामामृत गोडी वैष्णवाला झाली, योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, जीवन कळा हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. योगिया साधली जीवन कळा, योगिया साधली जीवन कळा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. चक्क लिहिले नामामृत गोडी वैष्णवाला आली. आता बोट वरती करायचं बरं का. रामकृष्ण हरी म्हटल्याबरोबर किती जणांना त्याची गोडी जिभेवर चाखायला मिळते. बोट वरती करा. फार थोडी बोट वरती आहेत महाराज, म्हणजे अवघड गोष्ट आहे. नाम गोड आहे
पण गोड लागत नाही. आणि संसार गोड नाही पण गोड लागतो. संतांना नाम गोड लागतं, आपल्याला गोड लागत नाही. आणि मग गोड काय लागतं? ती ओवी आहे. विषय विषयाचा पडिपाड गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू. म्हणून आपल्यात त्यांच्यात फरक आहे. आपल्याला तुका म्हणे करू वाटतो प्रपंच, संत महात्म्यांना संत आपल्याला संत महात्म्यांना कडू वाटतो आणि आपल्याला करू वाटतो. कला घेऊन बोलायचं तर, कारण का करू वाटतो तर गोड लागतो म्हणून. असं आहे. म्हणून एखादी वस्तू गोड असताना कडू लागते, कडू असताना गोड लागते. काहीतरी आज दोष निर्माण झालेला आहे. उदाहरण सांगा. जैसे जुर के जोर से भोजन के रुची जात, ना तरी जोरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू विख. दूध पाहे पा दूध पवित्र आणि गोड. गोड आहे पण तो नवज्वराचा ताप जर झाला, ते पोरगं म्हणतं आई ग नको मला दूध, कडू लागते. पण असं आहे, ते कडू जरी लागत असलं, पित्ताचा जोर, पण त्याला उपाय खडीसाखर सुद्धा कडूच लागते. पण त्याला उपाय खडीसाखर खात राहणं. खडीसाखर खाऊन खाऊन पित्त जळतं आणि पुन्हा पित्त जळलं की ती साखर गोड लागायला लागते. तसं वासनेचा, विषयाचा, आसक्तीचा, अनात्म वस्तूच्या आसक्तीचा संसार नावाचा रोग झालेला आपल्याला. आणि ह्या रोगामुळे काय होतं महाराज? नाम गोड लागत नाही. ज्याच्या नसा नसात वासना आहेत, काम काय, क्रोध आहे, लोभ आहे, रागद्वेषादी वृत्ती आहे, त्याला मग हे कडू लागतं. मग ते उतरलं पाहिजे ना. आमच्याकडे सर्प चावला की मारुतीरायाचं मंदिर, आणि मग सगळ्यांनी गावाने जमायचं आणि निंबाचे डहाळे आणायचे, निंब तो वाटायचा आणि त्याचा रस काढायचा, त्याला पाजायचा आणि त्याला मारुतीरायाच्या भोवती फिरवायचा प्रदक्षिणा घालत. मग फिरून फिरून ते हेवून मग त्याला उलट्या होतात आणि उलट्या झाल्या की ते सगळं विष बाहेर पडायचं. अगोदर गुळ खायला दिला होता म्हणे कडू लागतोय, कडूनिंब दिला तर गोड लागतोय. आता कसं काय? आता कडूनिंब कडू लागतोय आणि गुळ गोड लागतोय. का तर विष आतलं निघून गेलं. तसं जोपर्यंत वासना विष आहे, जन्ममरणाचा संसाराचा रोग आहे, तोपर्यंत नाम परमार्थ कडू लागतो आणि संसार गोड लागतो. पण संत महात्म्यांच्यात त्यांचं चरणरज लागलं तर आपली वासना जाते. तिथं अनन्यकरिता माझे भजन, माझ्या स्वरूपी झगटले मन, सकळ वासना गेल्या विरोन, वृत्तीशून्य अवस्था. वासनाच नाही तर कडू कसं लागल? म्हणून महाराज जिव्हे गोड तिना, जिव्हे गोड तिना, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, जिव्हे गोड तिना, जिव्हे गोड तिना, जिव्हे गोड तिना, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, जिव्हे गोड तिना, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास हा फिके पुढे, जिव्हे गोड तिना, जिव्हे गोड तिना, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, अक्षरांचा रस, जिव्हे गोड तिना, अमृत जयास, अमृत जयास, अमृत जयास, फिके पुढे, जिव्हे गोड तिना, जिव्हे गोड तिना, अक्षरांचा रस,
रसा जी गोड रतीना गोड रतीना गोड रतीना. आता त्यांना गोड किती लागतं महाराज. दोनच श्लोक सांगतो, त्यांचे श्लोक सांगणं हेच उदाहरण. रसगंगाधर पंडित जगन्नाथजी, गंगा लहरी ज्यांनी लिहिली ते पंडित जगन्नाथजी, त्यांनी आपल्या जीवाला साधा प्रश्न विचारलाय. खरं सांग माझ्या जीवा, सत्यम ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भरे ब्रह्मेत. तू अनेक ठिकाणी जन्म घेत आलेला आहे, कधी भूलोकात, कधी महलोकात, जनलोकात, तपलोकात, सत्यलोकात, कधी आदळ वितळ सुतळ तळातळ महातळ पाताळ. प्रत्येक लोकात मिठाईचे पदार्थ वेगळे, त्यांची चव चाकलेले. कशाची चव चाकली. मृद्विकार सीता सीता समसिता स्फीतंच पीतम पयः स्वर्यातेन सुदाप्य धाय कथिधा रंभाधर खंडित. मृद्विका म्हणजे गोड द्राक्षे खाल्लेली आहेत. सीता चहात टाकायची साखर, तिची चव वेगळी. समसिता खडी साखर, तिची चव वेगळी, ती चाकलेली आहे. स्फीतंच पीतम पयः, गावरान गायचं, म्हैशीचं आणि शेळीचं हे 3 प्रकारचं दूध आहे. हो, 1 नंबर दूध गावरान गायचं, 2 नंबर दूध म्हैशीचं. काय डोकं फिरलं की या कीर्तनवाल्याचं. झाडपाला खाऊन ते दूध शेळीचं त्याला 3 नंबर देतोय. 3 नंबर दूध का, हे जे धोतर आहे ना ह्याला मसराईज म्हणतात. इथून ते दूध गाळलं की पुन्हा तिथं नाही, इकडून गाळायचं. असं वेगवेगळ्या ठिकाणावरून 30-35 वेळा गाळल्यावर मग ते वासना निर्माण करत नाही. न गाळता दूध प्यायलं की वासना निर्माण करणारं आहे. म्हणून त्याला 3रा क्रमांक आहे. जर्सीच्या दुधाला नंबरच नाही. वैराग्यवान असतात ना, कमी हसतात. मला वाटतं काय हसत नाही, पण थोडे हसले ह्या विठ्ठल असो. तर ते दुधाची चव चाकलेलं आहे. स्वर्गाला जाऊन अमृत नावाचा द्रव चाकलेला आहे. रंभाधर अर्थ कळतोय मला, अर्थ सांगायला वय परत्वे अधिकार नाही. हे सगळे पण खरं सांग माझ्या जीवा, कृष्णेत्यक्षर यो हो द्वयो हो मधुरिमा क्वचित्वयाला. कृष्ण या 2 अक्षरी नामामध्ये जी गोडी माधुरी तुला चाखाय मिळाली ती वरच्या पदार्थातल्या यादीमध्ये त्या पदार्थात मिळाली का? त्यांच्या जीवानं नाही असंच उत्तर दिलं. आणि आणखी एक श्लोक. हे झालं पंडित जगन्नाथजींचं. आणि महाप्रभू चैतन्यजी त्यांच्या संप्रदायातले जीव स्वामी, त्यांच्या जिभेवर कृष्ण नाम आलं. ते म्हणाले एवढं गोड आहे, मग एका तोंडातल्या एका जिभेने मला गोडी कशी चाकाय मिळेल? त्यावेळेला त्यांचे उद्गार आहेत. तुंडे तांडविनी रतिम वितन होते तुंडावली लब्धये. तुंडावली शब्द कसा आहे? दिवाळीत आपण एकापुढे एक दिवे लावतो. दिवा म्हणजे दीप आणि एकापुढे एक म्हणजे रांग, त्याला आवली म्हणतात, दीपावली. तसं तुंडावली त्या दीपावलीसारखा. इकडं असंख्य तोंड पाहिजेत मग, आणि इकडं असंख्य तोंड पाहिजेत. आणि या असंख्य तोंडातल्या एवढ्या जिभांनी एवढं जर नाम गोड आहे तर एका तोंडातल्या जिभेने गोडी कशी मला आनंद लुटता येईल? एवढी असंख्य तोंड, त्या तोंडातल्या एवढ्या जिभांनी मला हे नाम घेऊन गोडी चाकता यावी. ते नाम जेव्हा कानामध्ये आलं, कर्णक कोड कदंबिनी घट येते करणार बुदे बेस्पृहाम. कानामध्ये आलं ते म्हणतात इतकं गोड आहे, या 2 कानांनी मला कशी गोडी चाकता येईल, आनंद लुटता येईल. अर्बुद. आता महाराज अर्बुद म्हणजे काय? किती संख्या? अब्ज. इकडं अब्ज कान पाहिजे. ह्या डाव्या हाताला ह्या कानापासून इकडं एवढ्या अब्ज कानांनी मला हे गोडी ऐकायला मिळावी. आणि हे जिव्हेतून कानातून जेव्हा चित्तामध्ये हृदयामध्ये गेलं, चेत प्रांगण संगिनी विजयते सर्वेंद्रिया, इतकी गोडी तिथं प्राप्त झाली. त्यामुळं इंद्रियांची सर्व इंद्रियांना कृती, सगळ्या कृती ठप्प झाल्या. डोळ्यानं आता दुसरं काय पाहू वाटेना, कानाने दुसरं काय ऐकू वाटेना, जिभेने दुसरं काय अमूल आईस्क्रीम असेल नाही तर व्हॅनिला असेल, काय आता काय काय गरज नाही त्याची. स्पर्श दुसरा करू वाटेना, नाकाने अत्तरांचं महत्त्व संपून गेलं. आता हे चित्तामध्ये आल्यावर, जिभेवर आल्यावर तोंडाच्या रांगा पाहिजेत, कानात आल्यावर इकडं अर्बुद अब्ज इकडं अब्ज, आणि इथं आल्यावर तर इतकी गोडी की इंद्रियाचे व्यवहार ठप्प झाले. ते म्हणतायत एवढा आनंद न जाने जनिता कियद भी अमृत ही कृष्णेती वर्णद्वय. किती मला कळत नाही, नो जाने कळणं म्हणतात की किती अमृत घालून ही कृष्ण ही 2 अक्षरं निर्माण करणाऱ्या जनिताने निर्माण केली असतील, इतकी त्याच्यामध्ये काय गोडी आहे महाराज. हो, म्हणून
असे जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पुढे. आता अमृत स्वरूपा याला थोडा स्पर्श करतो. याला उदाहरण सांगतो. मानव देह घेऊन निजधामा गेले. जो देह घेऊन आले तो देह जाताना वैकुंठात घेऊन गेले. तुकोबार. दुसरं उदाहरण ध्रुव बाळ. त्यांचा राज्यकारभार संपला आणि भगवंत न्यायला आले विमान घेऊन. आपल्याला तर माहिती आहे भागवतामध्ये. आणि त्याच वेळेला यमराज आले न्यायला. मग त्यावेळेला ते म्हणतात देवा हे आमचं गिरायक आहे. त्यावेळेला देवांना बोलूच दिलं नाही. म्हणे कोण तुम्ही? हो ह्यांना ऐकू आलं पण ऐकू येत नाही असं केलं. म्हणे पुढे येऊन सांगा. आणि असं समोर येऊ दिलं. राजे लोकांना उंच उडी मारता येते. ध्रुवाने उंच उडी आकाशात मारली आणि उडी मारली. एक पाय काळाच्या मस्तकावर ठेवला यमा आणि दुसरा पाय विमानामध्ये ठेवला. तिथं शब्द आहेत मृत्यो हो मूर्ध्नी पदम दत्वा. मृत्यूच्या मस्तकावर पाय दिला. हो तेव्हा अशा प्रकारे म्हणजे आपला देह घेऊन गेले का नाही आणलेला. 2 उदाहरणं झाली. तिसरं उदाहरण आहे महाप्रभू चैतन्यजी. जगन्नाथपुरीला त्यांची शेवटची वेळ आहे. समुद्र आहे जगन्नाथपुरीचा. त्या समुद्रामध्ये उडी घेतली आणि समुद्राच्या पाण्याची मै झाली, जलमय झाले. त्यांना म्हणजे तुकोबाराय चौकाच्या खांद्यावर गेले नाही, ध्रुवबाळ चौकाच्या खांद्यावर नाही, महाप्रभू चैतन्यजी नाही. आता नाथ महाराजांचं तसंच आहे. ते सुद्धा काही चौकाच्या खांद्यावर गेले नाही. निघाले होते, सोंग केलं होतं. पण एक जण म्हणाले बरं ह्या नाताला आजच जायला सोय मिळाली. माझ्या पोरीचा साखरपुडा होता माहिती आहे आपल्याला. त्यावेळेला ते म्हणाले बाय तुझा साखरपुडा काढून घे मी उठून बसतो. ते उठून बसले. ते दाखवण्यापुरतं होतं. पण जेव्हा शेवटचा काळ आला तेव्हा गोदावरीच्या पाण्याशी मय झाले, जलमय झाले. त्यांचा देह अंत्यसंस्कार करायला मिळाला नाही. आणि शेवटचं चीप ऑफ उदाहरण भक्तिमती मीराबाई. त्या राणाने खूप छळलं आणि त्याला काय करावं निर्णय घेता येणार. गोस्वामी तुलसीदासजींना पत्र लिहिलं की मला हा त्रास होतो, मी काय निर्णय घेऊ. ते पत्र वाचलं गोस्वामी तुलसीदासजीने उत्तर दिलं तजिये ताही कोटी बैरी सम जद्यपि परमसनेही. आता परमसनेही नव्हताच, विरोधीच होता आणि परमहिताच्या आड येत होता. त्याच क्षणाला मीराबाईने मेवाडचा त्याग केला. गोकुळामध्ये आल्या, काही दिवस राहिल्या. तिथून पुढं डाकोरला येऊन राहिल्या आणि तिथून पुढं द्वारकेमध्ये स्थिरावल्या. पण असं आहे महाराज हरे जनाची कोणा साहात गोविंदा नाही त्याचे साहात गोविंदा. भगवंताला आपल्या भक्ताला छळलेलं चालत नाही. त्यामुळे भगवान ते वैर अंगावर घेतात. त्यामुळे त्याचा परिणाम मेवाडमध्ये भयानक दुष्काळ. खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, ल्यायला वस्त्र नाही, जनावरांना गवत नाही. सगळेजण एकत्र आले ब्राह्मण प्रजा आणि राणाकडे आले. राणा ही आमची दुर्दशा तुझ्यामुळे. मी काय केलं. अरे तू मीराबाईला छळलं नसतं तर मीराबाई गेल्या नसत्या आणि त्यामुळे भगवंताचा कोप झाला नसता. काय करायला पाहिजे. मीराबाई आल्या तर हे दुष्काळाचं संकट संपूर्ण आपलं जीवन पूर्ववत सुरू होईल. ते म्हणाले तुम्ही म्हणाल तसं वागायला तयार आहे. ही पालखी घेऊन जा आणि मीराबाईला घेऊन या. त्यांना आनंद झाला. ते गोकुळामध्ये आले म्हणे होते इथं पण डाकोरमध्ये आहेत. ते पुन्हा ब्राह्मण प्रजा तिथं आली. डाकोरमध्ये होते इथं पण आता नक्की तिथं द्वारकेमध्ये जा. आता महाराज असं म्हणतात माहेरचं कुत्रं जरी दिसलं तर त्या स्त्रीला आनंद होतो. आता हे सगळे ब्राह्मण वैष्णवन ते मेवाडचे पाहून मीराबाईला अत्यंत आनंद झाला. चर्चा झाली. पण माझी आठवण का आली की मुख्य ब्राह्मण म्हणाले तुम्ही निरीक्षण नाही वाटतं. आमच्या चेहऱ्यावर बघितलं नाही, अंगावर कुठं मांस नाही, ल्यायला नीट कपडे नाहीत, पोट खपाटीला गेले, अन्न नाही, कण नाही, प्यायला पाण्याचा थेंब नाही, भयानक दुष्काळ आहे. मग तुम्ही आला तर दुष्काळ मिटेल नाही तर नाही, चला आमच्याबरोबर. अरे बापरे केवढा मोठा पाश. मीराबाई म्हणाल्या मी माझ्या भगवंताला विचारते आणि परवानगी दिली तर मी येते, बसा तुम्ही इथं. मीराबाई आत गेल्या. त्या मुख्य दरवाजा बंद केला, एकच दरवाजा. घुंगरं दिली होती ती आवळून घेतली आणि आवेशयुक्त भजन करायला सुरुवात केली. भगवंता प्रकट व्हा, आता मला हे सहन होत नाही. भगवंताला प्रकट व्हावं लागलं आणि प्रकट झालं. म्हणतात काय रे कन्हैया, ज्याचा जे त्याज्य आहे त्या सगळ्याचा त्याग करून आले.
त्या वासनेच्या, कामक्रोधाच्या, रागद्वेषाच्या, द्वेष मत्सराच्या दलदलीमध्ये पुन्हा ढकलून द्यायचा विचार चालवलाय काय तो? आता सहन होत नाही, देवा तुम्ही मला तुमच्या स्वरूपात मिळवून घ्या. भगवंत म्हणाले, या या मीराबाई. मीराबाई समोरून आल्या, एकमेकांनी एकमेकाला गाढ आलिंगन दिलं आणि त्या आलिंगनामध्ये भगवंत राहिले. मीराबाईचा देह विरून गेला. घुंगराचा आवाज नाही, भजनाचा आवाज नाही. मीराबाई बेशुद्ध होऊन तर पडल्या नसतील. आणि मग आवाज दिला नाही, दार फोडून काढलं. मीराबाई नाहीत, दार तरी एकच, गेल्या कुठे? पुजारी म्हणाले, निवळ वेड आहे तुम्ही, बघा बघा मूर्तीकडे. फक्त पदर तेवढा मूर्तीच्या ओठातून बाहेर आला होता. अरे मीराबाईचा देह मूर्तीत लीन झाला, फक्त पदर आहे. आता मीराबाई कशा दिसतील? उदाहरण संपलं. मीराबाई देखील चौघाच्या खांद्यावर गेल्या नाही, त्याही भगवत स्वरूपात लीन झाल्या, आपला देह घेऊन गेल्या. माझं उदाहरण संपलं. मी ऐकणाऱ्या सगळ्यांना प्रार्थना करतोय, जरा राग येऊ द्या, हो थोडा क्रोध येऊ द्या. मी पण असाच जाणार. अजून 4-5 जन्म जमणार नाही. 4-5 जन्मात अशी साधना करीन आणि त्या 6व्या जन्मामध्ये मी सुद्धा माझा देह घेऊन जाईल. मी सुद्धा चौघाच्या खांद्यावर जाणार नाही. अब हम अमर भये ना मरे, अब हम अमर भये ना मरेंगे, अब अमर भये ना भये, अब हम अमर भये ना भये. क्यों करते हैं धरेंगे, अब हम अमर भये ना मरेंगे, अब हम अमर भये ना मरेंगे. क्यों कर देह धरेंगे, अब हम अमर भये ना मरेंगे. या नाही बसल शास्त्रात, पण मी म्हणतो याला म्हणायचं अमृत स्वरूप. अमृत स्वरूपाचं भक्ती ही अमृत स्वरूप आहे महाराज. तर पुढं मधुसूदन सरस्वतींना वेळ नाही, हो पुढं सांगतो आता. परितेची भक्ती ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरा वाचून आणणारी सी गतीची नेणे. पाऊस निघाला ढगातून की थेट जमिनीवर येतो का इकडं तिकडं बोंबलत हिंडतो, त्याला पाऊस म्हणतात काय? नाही, आताशी तो भुसावळला आलेला आहे. तिथून तो पाचोऱ्याला येईल, मग 40गावला येईल, मग मनमाडला येईल आणि तो रेल्वेची पटरी सोडून मग इकडं असा बोंबलत हिंडत असतो. त्याला पाऊस निघाला की थेट जमिनीवर येऊन थांबतो. तसं अंतःकरणाची वृत्ती निघाली की मायेच्या भूलभुलयामध्ये न अडकता थेट भगवंताच्या चरणापर्यंत आली तर तिला ज्ञानोबरायांनी भक्ती असं म्हटलेलं आहे. आता तुकोबारायांची भक्ती. भक्ती ते नमन, जीव जगो भक्ती ते नमावे, भक्ती ते नमावे. जीव जंतु भूता शांत ओनी होता, काम क्रोधा शांत ओनी होता. भक्ती ते नमावे, भक्ती ते नमावे. जंतु भूता शांत ओनी होता, भक्ती ते नमावे. जीव जंतु भूता, भक्ती ते नमावे. जीव जंतु भूता, शांत ओनी होता. शांत ओनी होता, शांत ओनी भूता, सर्व भोग. काम क्रोधाची ऊत शांत करून जे समोर जीव जंतू दिसत आहेत त्यामध्ये माझाच प्रभू आहे असं म्हणून त्यांना नमावं.
ही काय आहे? भक्ती आहे महाराज. तुकोबरायाने सांगितलेली भक्ती आहे. नामदेवराया रजतमा वेगळा होऊन भोगी प्रेम काळा त्याची भक्ती, भोगी प्रेम काळा त्याची भक्ती, भोगी प्रेम काळा त्याची भक्ती, तमावेला होऊन वेगळा, भोगी प्रेम काळा त्याची भक्ती, भोगी प्रेम काळा त्याची भक्ती, भोगी प्रेम काळा त्याची वेळ संपला त्यामुळे चरणाचा अर्थ सांगत नाही, माहीत आहे. ही झाली भक्ती. आता जिव्हाळ्याला थोडा स्पर्श करतो. पहिलं चरण म्हणू आणि पुढच्या चरणांचा सरळ शब्दाचे अर्थ सांगून विठोवर रखुमाई घेऊ, लगेच घेऊ. ते त्याला वेळ लावत नाही. हे महाप्रभू चैतन्यजींना सार्वभौम भट्टाचार्य त्यांनी संन्यास दीक्षा दिली आणि संन्यास दीक्षेनंतर ते म्हणाले मी दक्षिण भारताची यात्रा करणार. ते निघाले असता सार्वभौम भट्टाचार्य म्हणाले तुम्ही दक्षिण भारतात गेला आणि कदाचित रामानंद नावाचं एक महाभागवत आहे तिथं, त्यांची भेट झाली तर चर्चा करायला विसरू नका. म्हणजे हे तुमचं हे ध्यानात ठेवतो बरं का मी. आणि ते दक्षिण भारतात आल्यावर तुंगभद्रा किंवा कावेरी नदी असावी. संध्याकाळची वेळ आहे, 15 मिनटं सूर्यदेव मावळायला कमी आहे वेळ. आणि त्यावेळेला हे त्या कावेरी नदीच्या काठावर वारा आहे. ते अवांतर करणी वारे याची नव्हे, त्यामुळे ते लाटा येत आहेत आणि ते पाहतायत आणि त्यांचं चिंतन असं चालले. त्या लाटा यायच्या आणि येऊन हिथं पायापाशी तेराला संपायच्या. तसं ते म्हणतात असंच अंतःकरणरूपी नदीवर ह्या वेगवेगळ्या वृत्तीरूपी लाटा येतात आणि अशाच काय होतात, विरून जातात. असं सादृश्य चिंतन चालले. तेवढ्यात काहीतरी वाद्य वाजले. मागं पाहिले तर कोणतरी राजा आहे, आला असेल, चला आपलं चिंतन चालू द्या. तोच हा रामानंद राजा होता. त्याने आल्यावर गंगेची पूजा केली, गंगेची आरती झाली. सूर्य मावळत होते. अद्भुत लावण्ययुक्त, नूतन अवस्थायुक्त एक भगवत भक्त विरक्त संन्यासी होते. त्यांचं ते तेज आणि त्या सूर्यदेवाची किरणं त्यामुळे आणखीन उठून दिसत होते. आणि राजा आकर्षला गेला महाप्रभूंच्याकडे. दोघांची भेट झाली, चर्चा. आता बरोबर लोक होते, गर्दीत काय भक्तीची चर्चा, चांगली चर्चा. एकांतात येऊ आणि एकांतात आले. आता फार मोठा संवाद आहे बरं का, त्यातलं मला फक्त जिव्हाळा सांगायचा आहे. तेव्हाला राजाला प्रश्न विचारायला संधी द्यायला पाहिजे होते, पण महाप्रभू म्हणाले राजन मी प्रश्न विचारतो, विचारा. जो मनुष्य देहात आला, नरदेहात आला, त्याचं मुख्य कर्तव्य काय? अगोदर कर्तव्य विचारले, मग हे सांगितलं. म्हणजे हे मला पसंत नाही. असं करत करत मध्ये एक साधारण 10 मिनिटाचा संवाद आहे. आणि मग मुख्य कर्तव्य काय? तेव्हा त्यांनी सांगितलं ज्ञानी प्रयास मुदपास्य नमंत एव जीवंती सन्मुखरितां भवदीय वार्तां स्थाने स्थिता श्रुतिगतां तनुवांग मनोभिः ते प्रायशो जितः जितोप्यसितैस्त्रय लोक्यात. ब्रह्मदेवाने जी स्तुती केली त्यामध्ये आलेला श्लोक आहे. असे काय महात्म्य आहे? ते ब्रह्मज्ञान मिळावसाठी ज्ञाने अप्रयास प्रयत्न करीत नाही. संतांच्या आश्रमात राहतात, त्यांच्या मुखातून भगवंताचे गुण लीला नाम रूप याच्या कथा ऐकतात. आणि हे जे महात्मे आहेत, मायेचा यांच्यावर पगडा चालत नाही. साऱ्याला जिंकलेले आहेत आणि यांना कोणीही जिंकू शकत नाही असे अजित महात्मे आहेत. आणि त्यातून त्यांनी सांगितलं प्रभो प्रत्येक जीवाने अशी विशुद्ध भक्ती करावी, हे जीवाचं काय आहे, कर्तव्य आहे. आता ते म्हणाले सार्वभौम भट्टाचार्यांनी सांगितलं होतं की तुम्ही फार उंचीचे आहात. ह्या संवादातून मला कळालं. फक्त एकच प्रश्न विचारतो, विशुद्ध भक्ती करावी हे कर्तव्य कळालं, नरदेहात आलेलं, पण ती भक्ती कशी करावी तेवढं सांगा. ते उत्तर देताना जिव्हाळा म्हणजे काय प्रकट झालेलं आहे. त्यावेळेला त्यांच्या मुखातून श्लोक बाहेर पडला, श्रीकृष्ण भक्ती रस भाविता मती क्रियताम यदि कुतोपि लभ्यते. श्रीकृष्ण भक्ती रसात भिजलेली बुद्धी मिळवावी. आता ही याला उदाहरण काय, तुम्ही खवा आणता काहीतरी, त्याचे गुलाबजामुन बनवता, पण त्याला चव नाही. इकडं साखर ते भाजून काढता, तळून काढता आणि साखरेचा पाक असतो त्यात डुंबायला भिजायला टाकता. मग त्यात साखरेचा कण ना कण, रस ना रस त्यात जेव्हा मुरतो त्यावेळेला तो गुलाबजामुन जर दाबला त्यातून साखरेचा पाक गळतो की नाही, तसं श्रीकृष्ण भक्ती रस भाविता. गुलाबजामुन म्हणजे मती बुद्धी आणि तो साखरेचा पाक म्हणजे श्रीकृष्ण भक्तीचा रस.
त्या भक्तिरसात भिजलेली बुद्धी प्राप्त करा. आता गुलाबजामुन दाबल्यावर रस गळतो, बुद्धी काय दाबायला मिळणार नाही, पण दाबली तर कृष्ण भक्तिरस तिच्यातून गळला पाहिजे. ही अवस्था क्रियताम यदि कुत, वाटल ते मोल देऊन ही अवस्था मिळवा. आता याचं मोल आता याचं मोल काय, तिसऱ्या ओळीत आहे, तत्र लौल्यमपि मूल्य. किंवा लौल्य हे त्याचं मूल्य आहे. संस्कृत शब्द लौल्य आहे, मराठीत त्याचा अर्थ आहे जिव्हाळा. जिव्हाळ्याने भक्ती करावी. अशी जो भक्ती करतो तो दैवाचा पुतळा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा असे जी भक्ती, असा जिव्हाळा ज्याच्या हृदयात येत नाही तो असेल पंडित, असेल शहाणा. तो माझ्या मनाला येत नाही, आणिक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. पण हा येत नाही, पण त्याचं एखादं लक्षण आणखी एक सांगता येईल का? सांगतो की म्हणे, नाम रूपी जडले चित्त, 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 त्याचा दास मी अंकिता. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकिता. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित. अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, नये माझ्या मना. नामाच्या ठिकाणी, रूपाच्या ठिकाणी ज्यांचं चित्त जडलंय, हो हे खरं त्यांचं ओळखायचं लक्षण आहे. त्याचा बी दास अंकित आहे. हाही सरळ शब्दशः अर्थच घेऊ आपण. अशी श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनि, अशी नवविधा भक्ती जो जाणतो. तू का म्हणे नवविधा, तू का म्हणे नवविधा, तू का म्हणे नवविधा, तू का म्हणे नवविधा. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे